शेतकरी बांधवांना नमस्कार। आज आहे 13 ऑगस्ट 2026। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला आलेले आहेत। बाजारभाव नेमका काय मिळतोय, व्यापारी काय भाव खरेदी करतायत आणि शेतकरी काय सांगतायत आपण जाणून घेऊया। मार्केटमध्ये आपल्याला खूप चिखल झालेला पाहायला मिळतोय। शेतकरी बांधवांचे टोमॅटो काय भाव खरेदी करतात आता आपल्याला सकाळी जरा दांगडे साहेब भेटले। हो नमस्कार। नमस्कार। काय भाव विक्री झाले आज? 400 रुपये। व्हरायटी साऊ। हा। किती लागवड आहे? लागवड 10 गुंठे। 10 गुंठे? हा। कुठलं गाव? तास नारुडी। बरं काय मार्केटला काय सूचना काय नाही, व्यवस्थित चालले। व्यवस्थित चाललेला आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचा कारभार मार्केट कमिटीचा चांगला आहे असं सांगितलं जाते। आपल्या सोबत जरा व्यापारी साहेब आहेत। व्यापारी साहेब नमस्कार। साहेब आज काय भाव खरेदी केली? आज खरेदी माल पाहून आहे। चांगला माल? चांगले माल 4 सव्वा 4। व्हरायटी आर्यमान मेघदूत आणि साऊ चांगले, साऊ 4 रुपये पर्यंत गेले। 4 रुपये पर्यंत कमीत कमी 300 रुपये। 250 ते 300 रुपये आणि जास्तीत जास्त 400 रुपयाचा बाजारभाव आहे असं सांगतायत। दादा नमस्कार। हो किती वाजता आले? 6 काय भाव मागतायत? 300 400। 300 ते 400। आता या ठिकाणी मालाची गुणवत्ता खूप चांगली आहे। व्यापारी बांधवांनी माल पडून मागू नये। व्यापाऱ्यांना तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत। अच्छा मागतीच नाही दादा। कुठलं गाव आहे? आमचं जुन्नर पिंपळगाव सिद्धनाथ खंडागळ्यांचं पिंपळगाव। संदेश खंडागळे बरोबर। तर गोलब साहेब आले तर गोलब साहेब कडे म्हणून पाहतोय चांगला माल आहे। चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे। सध्या टोमॅटोची आवक साधारण 25,000 क्रेटची झाली, परंतु बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते। 300-350 रुपये बाजारभावात शेतकऱ्यांनी काय करायचं? दादा नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव आहे? पेठ पारगाव। कुठली व्हरायटी घेऊन आली? साऊ आर्यमान। काय भाव मागतायत? 250-200। कसं परवडायचं? एक नंबर माल। लागवड किती? 5,500। दादा आपली किती? 4,500। क्षेत्र 30 गुंठे। इथे मार्केटला काय सूचना? शांत मार्केट आहे। शांत मार्केट। बाजार वाढले पाहिजे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय 13 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे, परंतु बाजारभाव डाऊन आहे। त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत आणि चांगला बाजारभाव मिळेल अशा प्रकारची बळीराजाची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या। सर नमस्कार। नमस्कार। सर आज काय बाजारभाव? माझा 4-4.5। 4-4.5। कुठली व्हरायटी? आर्यमान आणि मेघदूत। आणि साऊ 400 रुपये। बाजार वाढतील? बाजार आज हे चाललेत, आता नाशिक काय होते त्याच्यावर। नाशिक काय होतं ते डिपेंड आहे। सुपर मालाला 400-450 रुपये बाजारभाव आहे असं व्यापारी सांगतायत। दादा नमस्कार। कुठलं गाव? वासुंदे। कुठली व्हरायटी घेऊन आली? आर्यमान। काय भाव मागतायत? 200-250। कितवा तोडा आहे? तिसरा तोडा। काय मार्केटला इथे काय सूचना? व्यवस्थित व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत आहेत। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आज जरा व्यापारी शांत आहेत। नमस्कार अमित शेठ। नमस्कार। आज काय भाव खरेदी करताय? आज चांगले माल सुपर साऊचे 400 रुपये, 400 पासून 500 रुपयापर्यंत। आर्यमान आणि मेघदूत 350 रुपयापासून 450। त्या बाजार वाढतील? हो बाजार काय आले साहेब, खराब मालाची आवक जास्त झाली। खराब मालाची जास्त। बाबा तुम्ही कुठले? कुठली व्हरायटी घेऊन आली? आर्यमान। अच्छा आर्यमान। आपल्यावरलीच गाडी आहे। आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी बांधव व्यापाऱ्यांची वाट पाहतायत। व्यापारी येत आहेत, पाहणी करतायत, टोमॅटो पाहून जात आहेत। आता हे चांगले टोमॅटोचे पैसे झाले पाहिजे। बाबा नमस्कार। नमस्कार। बाबा कुठलं गाव आहे? धामणी पारदारा तालुका आंबेगाव। काय भाव मागतात आज? आज मागतात 300, 350, 350।
काय टोमॅटोची शेती परवडते का आता? परवडतच नाही शेती पण आता हे काय टाकून देता येत नाही ना माल. प्रपंच कसा चालवायचा? हा परपंच आता काय आहे, असं ड्रायव्हर म्हणतो वावर विकायची का? हा इकायचीच बारी आली आता, औषधवाल्यांची तर नाही सगळी. हा बरोबर. काय करायचं, यंदा पाऊस पण खूप पडलाय. पाऊस खूप झाला. इथे मार्केटला काही सूचना? मार्केटला काय सूचना, मार्केटच्या सूचना आहेत बा, पट्ट्या रोग घ्यायचा. नाही, पैसे वेळेवर मिळतात का? मिळतात, मिळतात. पैसे शेतकऱ्यांची काही गैरसोय इथे नाही ना? नाही, शेतकऱ्यांची काय गैरसोय काही गैरसोय नाही. नाही. नाही चला, मार्केट कमिटीच्या कामकाजाबद्दल शेतकरी जरी समाधान व्यक्त करत असले तरी व्यापारी मात्र फिरकत नाही माल खरेदी करायला. दादा निवांत बसले. काय आता गिरायकच नाही येत लवकर तर. कुठलं गाव आहे? नांदूर पठार. नांदूर पठार. कुठली व्हरायटी? अरे माने. अरे वा, काय भाव मागता? आता 250 300. 250 300. काय अपेक्षित? आमची अपेक्षा होती 400ची पण नाही जात नाही. लागवड किती? 3800 गाडी. 3800 काढे. बघा, अतिशय चांगला माल या ठिकाणी विक्रीला येतोय. जर त्याला बाजारभाव योग्य मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? जगाचा पोशिंदा बळीराजा आपण म्हणत असतो, परंतु व्यापाऱ्यांनो शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी योग्य दराने करा, योग्य बाजारभाव द्या. कैलास शेठ नमस्कार. हो साहेब, आज काय कमीत कमी आणि जास्तीत जास्त? कमीत कमी 300, जास्त 400. बाजार वाढतील की नाही? असेच चालतील. मंडीभाऊ शेठ नमस्कार. मंडीभाऊ शेठ, आज काय भाव घेत आहे? 4 4.5. दादा नमस्कार. नमस्कार. काय परिस्थिती मार्केटची? मार्केटची परिस्थिती आहे या पद्धतीने दिसते हो, पण त्याच्यामध्ये गिराईक काय एवढं दिसत नाही. व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांच्या मालाची आवक खूप आहे, व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे. व्यापारी साहेब नमस्कार. हो आज काय भाव खरेदी करताय? काय सांगता रे साहेब, मी आता श्रावण चालू झालं म्हणजे मंदिरात गेलो होतो, आत्ताशी आलो. 5 मिनिट झाले, आता आलो. मग ते काय तुमच्या समोर माल आहे? नाही, ते शेतकरी फोन केला म्हणून आलो ना. आता बघून आयडिया काय मागते ते. आयडिया चालू करा ना आता. आता कळायला पाहिजे लोक काय घेतात, मी कसं काय सांगू एकटा. अहो, तुम्ही इथे येताना अगोदर आपण सगळं प्लॅन करून येतो. नाही, असं काय काल plan काय भाव गेला? शेतकरी प्लॅन करतो काय भाव विकायचा, व्यापारी काय हा आता थोडसा अंदाज घ्यायचा, पुढे फोन लावायचं काय विकलंय काय नाही विकलंय. मध्ये का तुमच्या डोळ्यासमोर माल आहे? आपण आता बघू ना आता काय म्हणते शेतकरी, आपण काय ते काय म्हणतो. शेतकरी समोर आहे? ते म्हणतील आता अहो, बघू. शेतकरी काय भाव द्यायचा? 400 रुपये. 400 रुपयांनी. 300 रुपये लावा सरलाट, जाऊ दे गाडी. बरं, तर 300 रुपये. कुठली व्हरायटी? परवडत नाही ना. ते आता शेतकऱ्याला खर्च किती येतो? आता शेवटी ते तुमचा प्रश्न आहे, आमचं आम्ही मागितलंय. आणि पुढे व्यापाऱ्यांचे पण पैसे झाले पाहिजे. त्यांना परवडलं पाहिजे. लाख रुपये खर्च आहे ना त्याला. लाख रुपये 2.5 लाखाचा खाली खर्च नाही. हा माहिती आहे तुला, तुम्ही लाख कसं बोलता? 400 ला सुद्धा परवडत नाही. आज निम्मा माल तर फेकून द्यावं लागत शेतात. मग परवडत 400. शेतकऱ्याचे नुकसान आहे आणि व्यापाऱ्यांना पण शेवटी खर्च आहे. परवा 15 ऑगस्ट आली, सण आला, झाले मार्केट बंद, पाऊस चालूच आहे सारखा. काय करायचं बोल बाबा. चला, बोनीचा टाइम आहे. सरलाट 3 रुपये लागत. थोडंफार पुढे सर का व्यापारी साहेब? सर पुढं आता ते मागायला तर आपण पुढं सरकायचं. ते जर चला, मार्ग काढा. याला 400 बाकी 350 गेलं, याला 3.25 कर, बाकीला 3 कर, 2.25 कर. मग सरलाट 3 लावा, किती वकल आहे हा? 15. मग याला 3.5 रुपये, ते किती आहे? 90. मग आता ते वकला सांगा ना, कसं हे सांगितलं तसे ते पण सांगा. 16चे पुढं 20 आहे, 43 आहे. 43 ला 3 रुपये करा, याला 2.25 करा, याला 3.5 करा. जाऊ दे. नाही बघा, थोडं अंदाज घ्या, मग आमच्याकडे जावा. चला, तर व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचे 4 पैसे जरी वाढवून द्यायचा प्रयत्न होत जरी केला तरी शेतकऱ्यांचं देखील व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेणं अपेक्षित आहे. चांगल्या दर्जेदार मालाचे पैसे व्हायला पाहिजेत व्यापाऱ्यांनो. तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहे, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशी काळजी घ्या. दादा नमस्कार. कुठलं गाव? कुठली व्हरायटी आणली? काय भाव मागतात? 300 रुपये मागतात. 300 रुपये. काय अपेक्षित? 400 पर्यंत. 400 पर्यंत गेले पाहिजे. लागवड किती आहे? 1 एकर. 1 एकर. आता एकरी खर्च किती येतो? साधारण 2 सव्वा 2 लाख. इथे मार्केटला काय सूचना? नाही, चांगले का? चांगलं कामकाज आहे. आता या ठिकाणी व्यापारी भाऊ आहेत,
साऊ व्हरायटी आहे. नमस्कार भाई साहब, आज क्या मंडी है? अच्छा माल है 4.5-5. अच्छा माल 4.5-5. व्हरायटी आर्यमान है मिट्टी आर्यमान मेघदूत आहे. आपण पाहतोय चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळतोय, परंतु मालाची गुणवत्ता कमी झाल्यावर मात्र बाजारभाव कमी मिळतोय. पार पडले आपल्यासोबत पार पडले. आज काय भाव मागतायत? 300 रुपये. 300 रुपये. व्यापारी साहेब आज काय भाव मागतायत? 300-350 रुपये बाजार आहे. चांगली व्हरायटी, हा चांगली मॉलवाल्याने घेतले 4-4.5. सरासरी बाजारभाव 350-400. 350-400. आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोचे सरासरी बाजारभाव 300-350 रुपये आहे असं व्यापारी सांगतायत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य प्रकारे करा जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळेल. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक एक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि बाजारभाव देखील साधारण 250, 300, 350 रुपये मिळतोय. शेठ नमस्कार, आज काय भाव मागतायत? मागतीच नाही काय, कशामुळे मागत नाही? गर्दी झालेली आहे. आपली व्हरायटी साऊ आर्यमान. कुठून आले? वाघापूर. इथे काय मार्केटला काय सूचना? व्यवस्थित आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं कामकाज चांगलं आहे. सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगले असल्यामुळे लोकांचे नारायणगावला टोमॅटो विक्री करायला आणायला जास्तची पसंती असते. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये खळखळ होणार नाही. मित्रांनो, गाव कुठलं? घारगाव. खूप लांब येतं इकडे. मार्केट भारी आहे. अच्छा, भारी मार्केट आहे. आज काय भाव सेल होतोय? आज चांगले माल गेले 4-4.5. 4-4.5. मॉलला का रेग्युलर? मॉलचे माल 4.5. तुमचं क्षेत्र किती? क्षेत्र 2 एकर लावले. एकरी खर्च? एकरी खर्च या वर्षी झाला 1.5 लाख रुपये. इथे मार्केटला काय सूचना? मार्केटला काय नाही, मार्केटला काय नाही, फक्त ते रांगा लागते तेवढं बघा मार्केट. ते आता नवीन क्षेत्र घेतलंय. मार्केट तिकडे गेल्यावर तो प्रश्न सुटेल. पैसे वेळेवर मिळत आहेत, काही तक्रार नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सरासरी बाजारभाव 300, 350, 400, 450 रुपयाचा मिळालेला आहे. आता 450 जो भाव मिळाला तो फक्त मॉलला बाजारभाव आहे. सरासरी बाजारभाव 250 ते 350 रुपयापर्यंतचा आहे. आज आवक चांगल्या प्रकारे प्रमाणात झालेली आहे. बाजारभाव अधिकचा वाढायला हवा. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करून या ठिकाणी माल विक्री करायला आणतो. आपले कच्ची बच्ची जगवण्यासाठी 4 पैसे आपल्याला मिळतील अशा आशेने नारायणगावच्या मार्केटमध्ये येत असतो. या ठिकाणचा कारभार चांगला आहे. व्यापारी पैसे वेळ देतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा नारायणगावच्या मार्केटला येण्याचा कल असतो. व्यापारी बांधवांनो, पुन्हा मी सांगतो, शेतकऱ्यांचा आपण दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.